वचनपूर्ती विकास कामांची हे ब्रीदवाक्य घेऊन नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ तालुक्यातील मुकिंदपूर मुक्तापूर रोड कराडे वस्ती येथे संपन्न झाला। आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते 60 लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला। यामध्ये मौजे मुकिंदपूर मुक्तापूर भानासिवरा मार्गे मुकिंदपूर रस्ता 30 लाख रुपये, मौजे मुकुंदपूर भानासिवरा मार्गे मुक्तापूर रोड ते काशीनाथ नगर नानासाहेब कराडे वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, मौजे मुकुंदपूर ते अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता खडीकरण आणि मजबूतीकरण करणे 10 लाख रुपये, मौजे मुक्तापूर हनुमान मंदिर समोर मोकळ्या जागेत सभामंडप उभारणे 10 लाख रुपये अशा विविध विकास कामांचा समावेश होता। याप्रसंगी आमदार लंघे बोलताना म्हणाले की आपल्या जिल्ह्याची जडणघडण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून सुरू आहे। नुकतेच बजेट अधिवेशन पार पडले, त्यामध्ये 25 कोटी रुपयांचा निधी आपल्या तालुक्याला प्राप्त झाला आणि त्याच माध्यमातून वाड्या वस्त्यांवरील रस्त्याची कामं आपण करत आहोत। नेवासा तालुक्यातील विकास कामांसाठी मी नेहमीच सतर्क असल्याचं आमदार लंघेने बोलताना सांगितलं। तिथं बोलता येऊ शकतं आणि म्हणून त्याची पुरेपूर काळजी मी या ठिकाणी घेत असतो। आपल्या ग्रामीण भागातला कुठलाही गोरगरीब माणूस आला तर त्याला मदत करण्याची भूमिका आपण सातत्यानं त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणूनच अनेक प्रश्न अनेक वर्षांचा मोठा बॅकलॉग विशेष करून रस्त्यांचा नेवासा तालुक्याचा आहे, तो भरून काढण्याचं काम आपल्याला प्रामाणिकपणाने या ठिकाणी करायचं। 1 वर्ष आपलं निवडणूक झाल्यानंतर होऊन गेलेलं आहे। मागच्या वर्षी थोडा निधीच्या अडचणी होत्या, तरी देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी एक नाव प्राप्त केलं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, सुनेत्राताई वहिनींच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्याची एक जडणघडण त्या ठिकाणी होत आहे। हे होत असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील मागच्या वर्षी आपण नियोजन मंडळाचा फार मोठा निधी आपल्या ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीपर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून नुकतंच बजेट अधिवेशन पार पडलं, त्यामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी निधी प्राप्त झाला। निधी कमी असल्यामुळं पण प्रत्येक भागाचा विचार करून जिथं जास्त गरज आहे तिथं निधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। पुन्हा आता आपल्याला हॅममधून नवीन रस्ते येणार आहेत, त्याच्यात पण मी आता सतर्क आहे। थोडासा इकडं जरी वेळ कमी देता आला, परंतु विकास कामांच्या माध्यमातून मुंबई असेल जिथं जिथं आपल्याला शक्य आहे तिथं जाऊन आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं आहे। अनेक वर्षांपासून आमचा 26 गावाचा आत्ताच प्रताप भाऊनी उल्लेख केला की पुनर्वसनचा बाळासाहेब आपले पवार या ठिकाणी आहेत। अनेक वर्षांची त्यांचं प्रलंबित रस्ते होते आणि ते पूर्ण कालच्या बजेट अधिवेशन झाल्यानंतर एक आपला शेवटची GR राहिला होता बाळासाहेब 13 कोटीचा, तो काढला आणि आता जवळजवळ आपले 51 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे। त्याची लवकरच टेंडर प्रोसेस होईल आणि आपल्या धरणग्रस्त पट्ट्यातले जे दुर्लक्षित रस्ते होते त्याच्यामध्ये समावेश आहे आणि म्हणून तर या प्रसंगी नेवासा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घोले पाटील बोलताना म्हणाले की आमदार विठ्ठलराव लंघे हे कार्यधुरंदर आमदार असून तालुक्यात त्यांनी विकास गंगा आणली आहे, याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। आमदार लंघे हे निधी देताना शेतकऱ्यांचा भजनी मंडळाचा ते नेहमीच विचार करतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना कार्यधुरंदर आमदार म्हणून पदवी बहाल केल्याचं त्यांनी म्हटलं। हे आमदार आहेत का ज्यांच्या नेतृत्वाखाली 2 नगराध्यक्ष निवडून आले, एक शेवगावचे नगराध्यक्ष देखील अरुण मुंडे हे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आणि म्हणून विधानसभेतलं साहेबांचं आमदार साहेबांचं काम पाहून या ठिकाणी मतदारसंघातला कामाचा झपाटा पाहून आणि त्याच्या बरोबरीनं निवडणुकीतलं स्वतःचं गुणोत्तर पाहून त्यांनी आमदार साहेबांना कार्यधुरंदर ही पदवी दिलेली आहे आणि अशाच पद्धतीचं कामाचं सातत्य या ठिकाणी दिसतंय। विकास हा निरंतर प्रक्रिया आहे, परंतु विकासाचा समतोल पूर्ण तालुक्यासाठी राखण्याचं कसब या ठिकाणी विठ्ठलराव लंघे पाटलांनी साध्य केलेलं आहे। मी बघितलं प्रत्येक ठिकाणी आमदार साहेब विकास करताना, रस्ते देताना, सभामंडप देताना भजनी मंडळाचा विचार केला जातो, वारकरी संप्रदायाचा विचार केला जातो, शेतकऱ्यांचा विचार केला जातो, शेतीपूरक धंद्याबद्दल सुद्धा साहेबांच्या मनात विचार असतो की या लोकांना आता हा रोड करता नाही, फाटा इतका जवळ आहे, बाजारपेठ इतकी जवळ आहे आणि मग आपल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीतून माल काढायला
पशुधन जे आपण ठेवतोय त्या पशुधनाचं त्या ठिकाणी दूध वगैरे विक्री करायला अडचणी येतात, हे लक्षात घेऊन त्यांनी या रस्त्याची मांडणी केली, आखणी केली आणि तो रस्ता आज आपल्या लोकार्पण या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीनं सर्वांगीण विकासासाठी पानंद रस्त्याच्या बाबतीत साहेबांचं काम अतिशय मोलाचं आहे, का ज्या कामामधून त्यांनी वर्षानुवर्ष असलेली भांडणं मिटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या लेवलला होतोच आहे, पण त्याच्याबरोबरीनं त्या पानंद योजनेमध्ये ज्या रस्ते मोजायचे त्याचं मोजणी शुल्क कमी झालं, माफ झालं पाहिजे. त्याचबरोबरीनं त्या पानंद जेव्हा पानंद रस्ता करायचा त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला काही वाद असतील तर पोलीस प्रोटेक्शन सुद्धा मोफत मिळालं पाहिजे. यासाठी ज्या सूचना राज्य शासनाला साहेबांनी केल्या त्या सूचना तशाच्या तशा मान्य झाल्या. हा आपल्या या ठिकाणच्या इतक्या वर्षाच्या प्रशासकीय अनुभवाचा परिणाम आहे आणि आम्ही अतिशय आनंदानं सांगतो की आपल्या नेवासा नगरपंचायतच्या निवडणुकीत म्हणजे 3 महिने झाले, नेवासा नगरपंचायतच्या निवडणुकीत ज्या वेळेला उपमुख्यमंत्री साहेबांची सभा लागली त्यावेळेला त्या ठिकाणी ऐन वेळेला साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना कानात सांगितलं, तिथं भाषण करत असताना सांगितलं का आपल्या नेवासा शहरामध्ये अतिक्रमण धारक जास्त लोक आहेत आणि सरकारी जागेवर राहत आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल साहेब. आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्याच सभेमध्ये त्या ठिकाणी घोषणा केली का आपण लवकरच या लोकांना नियमानुकूल करू. आणि आत्ताच या अधिवेशनामध्ये साहेबांनी त्याचा फॉलोअप घेतला आणि तो फॉलोअप घेतल्यामुळे 25 मार्चला आता GR त्या ठिकाणी शासनाचा अध्यादेश निघाला आणि यातही सगळ्या सरकारी जागेवर राहणाऱ्या रहिवासी अतिक्रमण धारकांना सुमारे 1,500 स्क्वेअर फूट म्हणजे 1.5 गुंठा जागा ही त्या ठिकाणी नियमानुकूल करून मिळणार आणि याबद्दल मी आमदार साहेबांचं याप्रसंगी ॲडव्होकेट करडक यांनी आमदार लंघे यांचे समस्त मुक्तापूर ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त केले. आमचा अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांनी निवडणुकीमध्ये एक दिलाने काम करून भाऊ आपल्याला लीड दिलेलं आहे आणि त्याची परतफेड भाऊंनी लगेच देवाला दिलंय. म्हणजे पहिला सभा मंडप मक्तापूरसाठी दिलेला आहे. निवृत्ती लहारे असतील, सुभाषराव बर्डे असतील यांनी त्यासाठी प्रयत्न केलेत, त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि पहिला कार्यक्रम त्यांच्याकडे पण या ठिकाणी लगेच आपल्याला त्या ठिकाणी भूमिपूजन करायचं आहे. तर आपल्या सर्व मुकिंदपूर मक्तापूर म्हणजे दोन्ही जुळे भाऊच आहेत. 2 गाव असले तरी आम्हाला दिलं त्यांना द्यावाच लागतं. आमच्या बरोबर त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे. मी दोन्ही गावाच्या वतीने माननीय आमदार साहेबांचे आभार मानतो. तसे आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले पण आभार मानतो. या कार्यक्रमाप्रसंगी भाऊसाहेब वाघ, ज्ञानेश्वर पेचे, प्रताप चिंधे, महेश लोखंडे, ॲडव्होकेट करडक, कृष्णा परदेशी, संदीप सरकाळे, प्रवीण सरोदे, अनिल पवार, अंकुश म्हस्के, पप्पू परदेशी, विश्वास काळे, अशोक कोळेकर, भीमराज उपळकर, देवीदास साळवे, बाळासाहेब पवार, हरिभाऊ जगताप, भाऊसाहेब कराडे, टेकणे सर, लक्ष्मण कराडे, ॲडव्होकेट मनोज हार्दे, नेवासा पंचायत समितीचे उपअभियंता कर्डिले, सवई, ॲडव्होकेट खाटीक, ॲडव्होकेट संदीप शिंदे, कॉन्ट्रॅक्टर राहुल दरबडे, दिलीप दरबडे आदींसह परिसरातील नागरिक आणि शिवसेना महायुतीचे पदाधिकारी हजर होते. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.